दादा नेहमीच विमानानं प्रवास करत होते. तसं असताना अशा घटना घडल्या. मला असं वाटतं आता तिथले गावकरी सांगतात विमानात आलं म्हणजे आता विमानात बिघाड होता म्हणजे नादुरुस्त विमान त्यांना दिले का, पायलट वेगळाच होता, वेगळाच आला. बाकीच्यांची बॉडीसुद्धा दिसत नाही आणि कागद चांगले सुरक्षित आहे. या सगळ्या गोष्टी मनात शंका निर्माण करतात. एक लाडक्या बहीण योजनेवरून एक मागणी समोर आलेली आहे. राष्ट्रवादीकडून अशी मागणी होती त्या लाडक्या बहीण योजनेला अजितदादा पवार यांचं नाव द्यावं. तुम्ही कसं बघताय? आपलं काय न दिलं अजितदादांचं नाव काय एखाद्या योजनेला दिलं म्हणून ते राहील. अजितदादांचं नाव कायम या महाराष्ट्रात राहणार आहे. या योजनेला नाव दिलं काय नाही दिलं काय त्याने काय फरक पडतो. दुसरा असा विषय आहे, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तुम्ही किती जागा लढवलेल्या आहेत आणि तुमचं महाविकास आघाडी म्हणून किती पक्ष आहेत आणि काय सांगाल एकंदरीत? आम्ही 3 पक्ष मिळून लढतोय, काँग्रेस, वंचित आणि शिवसेना. त्याच्यात जवळपास 36च्या वर जागा शिवसेना लढते, काँग्रेस 19 जागा लढते जवळपास आणि 5-7 जागा वंचित. असं आता शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. युती जरी सांगितली जाते मात्र ती लंगडी युती असलं राजकीय विश्लेषक संबोधत आहे. दोन्ही एकमेकांसमोर आहेत. याचा फायदा तुम्हाला होईल? युती त्यांची झालेलीच नाही आहे. जिथं चिन्ह नाही दिलं तिथं त्यांनी पुरस्कृत केले दोन्ही पक्षांनी, त्यामुळे त्यांची युती कुठं झालेलीच नाही आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आपण तुमचे सहकारी पक्ष काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. 2 जागा त्यांच्या निघालेल्या. याचाच फायदा आता युती नाही आहे त्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीला आणि तुम्हाला प्रत्यक्षपणे होईल. नक्की होईल अशी परिस्थिती. कारण आता मी ग्रामीण भागात जवळपास सगळ्या तालुक्यात जाऊन आलो. 2 तालुके माझे बाकी आहेत. आज आणि उद्या आणि परवा ते पूर्ण होणार. परंतु आत्तापर्यंत 9 पैकी जवळपास 7 तालुक्यात जाऊन आलो. सगळ्यात त्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत. मला असं वाटतं आमची जी महाविकास आघाडी याला चांगलं यश मिळेल. भारतीय जनता पक्षामध्ये अजूनही महापौर पदाचं नाव निश्चित झालं नाही, गटनेता निश्चित झालं नाही आहे. मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या ही डोकेदुखी ठरते लागेल. पक्ष मोठा झाल्यावर असं होणारच नाही आणि क्लिअर मेजॉरिटी असल्यामुळे इच्छुक सगळे मेजॉरिटी नसती काठावर असतं तर वेगळं चित्र असतं. आता क्लिअर मेजॉरिटी असल्यामुळे भारतीयांना इच्छुक राहणार. सगळ्या या पक्षाची एक्सपिरियन्स त्याच्यासमोर हे प्रश्न असतात. आपण पाहिले होते अंबादास दानवे, कॅमेरा पर्सन आपण वागलेसह मी सचिन संभाजी.